सबका बाप विराट कोहली है। त्या काळात किती लोकांनी कष्ट केलेला आहे आणि दादा आता आपल्याला मॅजिक करून दाखवणार आहे. दो काटा में मिस्टेक है मेरे पास. इसको ये काट के ऊपर कितना सिंपल है इसको थोड़ी सी हवा करके अरेबियन समुद्राच्या मध्ये असणार हे आयलँड तुम्ही कधी बघितलं आहे का? चला तर आज बघूया मुंबई पासून 10 किलोमीटरवर असणार हे आयलँड. नमस्कार, माझे नाव मनीष खामकर. वेलकम टू माय जर्नी आणि तुम्ही पाहत आहात मनीष खामकर व्लॉग्स. मित्रांनो, आज जे आपण बघणार आहे तिथला इतिहास खूप अप्रतिम आहे. ते खूप कमी लोकांना माहित आहे. तो म्हणजे एलिफंट केव्ज आयलँड. चला तर आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. त्याआधी आपला येऊ दे एक्सपेन्स बार, म्हणजे आपला खर्च किती होतोय ते समजेल. तर व्लॉगची सुरुवात झालेली आहे सकाळच्या नाश्त्यापासून आणि नाश्त्याचा खर्च झालेला आहे पर पर्सन 50 रुपये. तर व्लॉग कंटिन्यू करा. आता काय काय होणार दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत नाश्ता करतो. नाश्त्याला साऊथ इंडियन इडली, वडा आणि सांबर चटणी आणि मुंबईचा स्पेशल मस्का पाव. या आता जाता जाता जरा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये जाऊया. म्हणजे कोण कोण स्टेडियम मध्ये क्रिकेटर आलेत ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, ब्ल्यू टी शर्ट घातलेले आहेत ते आहेत KKR टीमचे कोच अभिषेक नायर आणि त्यांचं काहीतरी डिस्कस चालू आहे बघा. आणि हे व्हाईट टी शर्ट मध्ये आहेत ते आहेत KL राहुल. यांची काय ओळख करून द्यायची गरज नाही. आता यांचा गेम प्ले बघूया. वाह, काय शॉट आहे मित्रांनो. आता हे आहेत राहुल त्रिपाठी. यांची पण ओळख करून द्यायची गरज नाही. राहुल त्रिपाठी. आता यांचा गेम प्ले बघूया आपण. आणि हे बघा आता चाललाय तो आहे रघुवंशी. स्कूल जाते हो की नहीं? जाते हो ना? कितवी कक्षा में हो? 8वीं में हो. ओके. मुंबई का किंग कौन है? सबका बाप विराट कोहली है। और रोहित शर्मा रोहित शर्मा फेल है। क्यों? सबके सामने फेल है। क्यों? क्यों? अभी इधर विराट कोहली का मैच देखने इंडिया का हाँ. पूरा ये ग्राउंड भर गया था। ओके. रोहित शर्मा के लिए कौन इतना कपड़ा पहन के नहीं आया था? नहीं आया था. नहीं, अबे इतना विराट कोहली का कपड़ा पहन के आए थे. विराट कोहली इंडिया इंडिया कर रहे थे सब. और क्या बेच रहा है तू? मैं ये किली बेचता हूँ। कितने को है? एक 20 रुपया। 20 रुपया. हाँ. मेरे को गर्लफ्रेंड नहीं है रे. नहीं तो लेता मैं. अरे दोनों को कोई गर्लफ्रेंड नहीं है. तेरे को है क्या? नहीं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि आता आम्ही चाललेलो आहे मेट्रो मधून विधान भवनला. म्हणजे इथनं विधान भवन पर्यंत जाणार आहे आणि तिथनं बघूया कसं कसं जायचं ते तुम्हाला ऑल डिटेल मध्ये सांगतो. आता इथं बघा मेट्रो मध्ये आहे. आता चाललोय मेट्रो मध्ये. आता मेट्रो मध्ये आहे. मेट्रोचं दोघांचं तिकीट झालेलं आहे 100 रुपये. मेट्रोचा प्रवास आमचा झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहे विधान भवन पाशी. हे बघा मागं विधान भवनची बिल्डिंग आहे. तुम्हाला जर मेट्रोचा प्रवास करायचा नसेल तर तुम्ही CST पासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून बस करू शकता. बस करून डायरेक्टली तुम्ही गेटवे ऑफ इंडिया पर्यंत येऊ शकता. आता आमचं काय झालं, आम्ही आलेलो आहे विधान भवन पाशी आणि आम्हाला इथनं चालत जायचं आहे गेटवे ऑफ इंडिया पर्यंत. तर चालत जायला लागणार आहे आम्हाला. काही लय अंतर नाही, 1 किलोमीटरचं अंतर असेल. 1 किलोमीटरचं अंतर आहे. पण तुम्हाला जर चालायचं नसेल किंवा मेट्रोचा प्रवास करायचा नसेल तर ट्रेनने तुम्ही डायरेक्टली CST पाशी येऊ शकता आणि CST पासून बस करून डायरेक्टली येऊ शकता गेटवे ऑफ इंडिया पाशी. तर लिंबू सरबत घेतलेला आहे. टोटल खर्च आमचा झालेला आहे 40 रुपये. दादा, मला अशा हिडन आयलँडवर जायचं आहे, तिथं ऐतिहासिक गोष्टी आहेत. त्या आयलँडचं तिकीट मला भेटेल का? हा देतो. त्याला एलिफंट आयलंड म्हणतात. तिथं UPI चालत नाही. तुम्ही पण येताना लक्षात ठेवा की येताना कॅशच घेऊन यायचा. 290 रुपये तिकीट झालेला आहे. आधी 260 रुपये होतं पण आता 290 रुपये तिकीट झालेला आहे. मित्रांनो, पाठीमागा गेटवे ऑफ इंडिया आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या बरोबर पाठीमागा आहे आम्ही. हे 2 तिकीट आहेत बघा. डिलक्स होडीचं आमचं तिकीट आहे ते. आणि आमच्या ह्या तिकिटाचा खर्च झालेला आहे 290 रुपये पर पर्सन, म्हणजेच 580 रुपये 2 तिकिटाचं. तर आता जाणार आहे बोटीतनं. आता वेटिंग करायला लागलो बोटिंगचं. आता बोट येईल, दाखवतो तुम्हाला. कौन है ये लोग? आत्ता होडीत बसलेला आहे. तब्बल 1 तासाचा प्रवास आता आमचा चालू होणार आहे. तर आता होडीत काही जास्त आवाज येत नाही कारण सगळ्या धाडधूड आवाज येतो. त्यामुळं उतरल्यावर जातात बाकीची माहिती देतो. या 1 तासाच्या बोटीच्या प्रवासात पक्ष्यांना खायला घालता वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. अफाट अरेबियन समुद्र, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मोठमोठे जहाज बघत 1 तासांचा प्रवास सुरू होतो. हेच ते जहाज सिंगलाँग. 1 मार्चला स्टेट ऑफ हॉर्मोन्स मधून हे जहाज सॅटेलाइट ट्रेकिंग सिस्टीम बंद करून इराण युद्ध चालू असताना सुद्धा भारतात सुखरूप पोच झाला आहे. समोर दिसतंय ना, तेच आहे एलिफंटा केव्ज आयलँड. फायनली पोचलेला आहे. वेलकम टू एलिफंटा आयलँड. एलिफंटा केव्ज आयलँड मध्ये आता आम्ही पोहोचलेलो आहे
आणि ही बघा रेल्वेचं रुळ दिसते इथे तुम्हाला, कारण मिनी रेल्वे असते इथनं, म्हणजे तिथं तिकीट काढायचं आणि इथनं जी त्या पायऱ्यापर्यंत मिनी रेल्वे असते तिचं पर पर्सन 18 रुपये असं काय तर आहेत, 18 का 20 रुपये असं काय तर आहेत. पण आम्ही कशी गावाकडची माणसं आहे त्यामुळे आम्हाला चालायची सवय आहे, त्यामुळे आम्ही चालतच जाणार. नात करते काय व्यायाम करायलाच लागतोय. आणि आता चाललोय आम्ही आणि आतलं सगळं तुम्हाला दाखवतो पूर्ण डिटेल. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि इथं आम्ही 20 रुपये वाचवलेला आहेत. तुम्हाला जर चालायचं नसलं तर तुम्ही 20 रुपयाचं रेल्वे तिकीट काढून रेल्वेत बसून येऊ शकता. इकडे बघा समुद्र आणि हे बघा एलिफंटा केव्ज आयलंड. आणि हो तुम्हाला सांगायचं म्हणजे सोमवार सोडून कधी पण तुम्ही येऊ शकताय. सोमवारचं एलिफंटा आयलंड बंद असतंय. का बंद असतं ते आम्हाला माहित नाही, पण सोमवारचं बंद असतंय. आणि ही बघा रेल्वे, मिनी रेल्वे. आवाज आला का नाही काय माहित नाही, पण अनेकदा सांगतो सोमवारचं एलिफंटा केव्ज आयलंड बंद असते, त्यामुळे येताना सोमवारी येऊ. जाताना तुम्ही शॉपिंग पण करू शकताय. हे बघा वॉटरमेलन, पायनॅपल, इथं मॅजिकच्या एका दुकानात आलोय आणि दादा आता आपल्याला मॅजिक करून दाखवणार आहेत. तो चलिए शुरू करते हैं. 2 गार्डन में स्टे करेगा. उसको ये कार्ड के ऊपर रखेंगे सिंबल, इसको थोड़ी सी हवा करेंगे तो फ्लाइंग करेगा, मुझसे कोई दिक्कत नहीं. और दे ये स्मॉल एरिया में उसको बंद कर लेंगे. इसको मैजिक करने का ऑप्शन नहीं है. एक मोबाइल कॉइन होता है फिर खूब मांग तो 2 बार का करने से क्या करेंगे. आता आपल्याला काहीतरी घ्यायला लागते, बघूया आता काहीतरी घेतो मी पण. दादाकडे मॅजिकचे बॉक्स घेतल्यात 2 आणि 2 बॉक्सेस झालेला आहे 2000 रुपये. फायनली पोचलेलो आहे एलिफंटा केव्ज. चालून चालून पाक फाटलेली आहे आमची, वाईट चालायला लागते. घाम्या घुम बघा, घाम किती आलाय बघा. आता बघूया जातो पुढे तिकीट काढायचं. इथं तिकीट काढाय थांबलो, रेंज कोणालाच नाही. मित्रांनो आपण फायनली आलेलो आहे ऐतिहासिक आणि रहस्यमय ठिकाणी, म्हणजेच एलिफंटा केव्ज. सुमारे 1500 वर्षापूर्वी कोरलेल्या ह्या प्राचीन लेण्या भगवान शिवला समर्पित आहेत. संपूर्ण डोंगर खोदून तयार केलेल्या ही शिल्पकला पाहून खरंच खूप आश्चर्य वाटतंय. आम्हाला एक फॅन भेटलेला इकडे. कुठलं गाव? गाव कुठलंय? गाव नाशिकचा फॅन आहे आपला एक, आपला व्हिडिओ बघ. इथली सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे 20 फूट उंच भगवान शिवाची त्रिमूर्ती. ज्या आपण गुहा बघितल्या त्या इसवी सन 500 ते 800 या काळात खोदल्यात. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी. नाही, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर 500 ते 800 ओके हां. या काळात ह्या गुहा खोदलेल्या आहेत. आणि इथं मगाशी बघितली तुम्ही 3 मुख असलेली शंकराची मूर्ती आहे इथे. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या गुफांमध्ये शंकर पार्वतीच्या विविध कथांची शिल्पे कोरलेली आहे. दुर्दैवाने यातली बरेच शिल्पे पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे काही मूर्तीचे हात, पाय इत्यादी अवयव तुटलेल्या अवस्थेत दिसत आहेत. पण इथे असलेले शिवलिंग पूर्ण मन प्रसन्न करते. 1947 मध्ये युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिली. या ठिकाणी एकूण 7 गुहा आहेत, त्यातील 5 हिंदू धर्माशी संबंधित आणि 2 बौद्ध गुहा आहेत. लेण्या पूर्णपणे डोंगर खोदून तयार केल्या असल्यामुळे त्यामुळे त्या काळातील शिल्पकलेचे अद्भुत नमुना म्हणून मानले जातात. या आयलंडवर दरवर्षी इथे एलिफंटा फेस्टिवल आयोजित केला जातो. या फेस्टिवलमध्ये भारतीय संगीत, नृत्य आणि संस्कृतीचे कार्यक्रम होतात. एलिफंटा केव्ज म्हणजेच घारापुरी लेणी या नावाने ओळखली जाते. आता तुम्हाला विचार पडला असेल एलिफंटा हे नाव कसे पडले, तर सांगतो त्यामागचा इतिहास. येथे सापडलेल्या एका विशाल शैलीकृत हत्तीच्या शिल्पामुळे हे नाव ठेवले गेले. ते शिल्प सध्या वीर माता जिजाबाई भोसले उद्यान मुंबई येथे प्रदर्शित केले आहे. नटराज, शिवाचा नृत्याचा अवतार. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी या बेटावर कब्जा केला. त्यांनी काही शिल्पावर गोळीबार केला, त्यामुळे काही मूर्त्या नुकसानग्रस्त झाल्या. पाठीमागे दिसते ती इसवी सन 6व्या शतकातील गुप्तकालीन गुहा आहे, पण बऱ्यापैकी बांधकाम भारी होतं, पण तहस नहस करून टाकलं. इथं बंदीच केल्या, कारण इथलं बांधकाम अर्ध्यातच राहिलंय आणि कधी पण पडू शकते, त्यामुळे आज जायला परमिशन नाही. त्यामुळे इथं बघा बंदी आहे, इथे जायला लावल्या. जगभरातून हजारो पर्यटक हे ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी इथे येतात. मग तुम्ही कधी येणार आपल्या महाराष्ट्रातील या सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणी? ह्या वाढत्या गरमीत गरम गरम मॅगी खातोय. मॅगी खायला या, वरनं घामाच्या धारा आणि मॅगीतल्या गरम गरम वापा. मॅगीचं टोटल झालेलं आहे 100 रुपये. लिंबू पाण्याचं झालेलं आहे आमचं 40 रुपये. मित्रांनो हे जुनं दगडी बांधकाम बघा, त्या काळात किती लोकांनी कष्ट केलेला आहे. एक वेळ नक्की वेळ काढून इथं बघायला या तुम्ही. खूप म्हणजे खूप भारी आहे मित्रांनो, एक नंबर. आणि आमचे मित्र बंधू आलेले इथे.
ए बंधू पप्याचे बंधू. मित्रांनो, मुंबई टू एलिफंटा केव्ज आयलंड पर्यंत जाण्याचा टोटल खर्च आमचा झालेला आहे 3080 रुपये, म्हणजेच पर पर्सन 1540 रुपये. आणि हो, नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता जाऊया घरी. मित्रांनो, एलिफंटा केव्ज आयलंड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि मनीष खामकर ब्लॉग्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.